ह्या सभेचं आयोजन करत असताना आम्ही जे सगळे तरुण कार्यकर्ते आहोत, म्हणजे सुदर्शन असेल, अनिकेत माळी असेल, अनिकेत साळवे असेल, त्रिवेणी असेल, त्यानंतर ऋषिकेश असेल, अभिजित असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण सरांबरोबर काम केलेलं आहे. आपण अशा एका सभेचं आयोजन करूयात अशी आम्ही बैठक घेतली आणि मग हे आम्ही काही जणांशी पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी बोललो आणि म्हणून आजची ही जी अभिवादन सभा आहे ही विविध पुरोगामी संस्था संघटनांच्या पुढाकारानं होत आहे. आमच्यासारख्या तरुणांना का वाटलं की अशा एका ज्येष्ठ माणसाबद्दल त्याची अभिवादन सभा घ्यावी, तर मुद्दा असा आहे की गेले 10-15 वर्ष आम्ही सगळे तरुण सरांबरोबर काम करत आहोत. सरांचा जो उत्साह होता तो निश्चितच आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणादायी होता. सरांची जी कल्पकवृत्ती होती ती आमच्यासाठी प्रेरणादायी होती. मग एका बाजूला सोशो सायन्स त्यांचा जो दृष्टिकोन होता, म्हणजे आजच्या काळामध्ये देखील पाऊस प्रचंड पडतोय, पाऊस पडावा यासाठी अनेक उपाययोजना सांगितल्या जातात, परंतु त्या अलीकडच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडला त्यावेळी अनेकांशी चर्चा करत होते की हा अधिक पडणारा पाऊस आपल्याला कसा थांबवता येईल. चीनसारख्या देशामध्ये याच्यावरती अनेक प्रयोग झालेले आहेत. म्हणजे कायम काळाशी सुसंगत काळाच्या पुढं जाऊन विचार करणारे आनंद सर होते. म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना, म्हणजे आम्ही गेले 15-20 वर्ष अनेक संस्था संघटनांशी निगडीत राहून काम केलं, परंतु आमच्यासाठी तरुणांसाठी वेगळेपण काय होतं आनंद सरांचं, तर कायम आमच्या कल्पना मोडक्या तोडक्या जरी असल्या तर नाही तुम्ही ते करा, अभ्यास करा, ते केलं पाहिजे, काय कमी असेल ते सांगा, मी तुमच्यासोबत आहे, असं सतत ते आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती देत राहायचे. खरं तर अशी माणसं खूप कमी असतात आणि म्हणून आमच्या दृष्टीनं आनंद सर हे अद्वितीय आहेत. म्हणजे विशेषतः त्यांनी अलीकडच्या काळामध्ये जाती अंतासाठी करू काही इतक्या आजारपणाच्या काळामध्ये एक ध्यास घेतला आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. म्हणजे मला असं वाटतं की आनंद सरांबद्दल की पुरोगामी चळवळीतील डिकास्ट झालेला हा पुरोगामी होता. हे ऐकल्यानंतर गंभीर वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे, कारण आम्ही हे अनुभवलेलं आहे. आणि मग यांची अभिवादन सभा घेतली पाहिजे. मग अध्यक्ष कोण असावा, तर ज्या आनंद सरांचा सुरुवातीपासूनचा प्रवास ज्यांना माहिती आहे, ज्यांनी अलीकडच्या 10 ते 15 वर्षामध्ये दररोज नित्यनेमाने त्यांच्याबरोबर साथीदार म्हणून, कार्यकर्ती म्हणून काम केलं, अशा सरिताताई आव्हाड असं आम्हाला वाटलं की ह्या आजच्या सभेसाठी ते उचित नाव आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा अध्यक्ष म्हणून ह्या सभेसाठी नाव निवडलं. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे की तरुणांच्या दृष्टीतून अशी लोक जेव्हा जातात सोडून, त्यावेळी तरुणांना काय वाटतं, त्यांचे नक्की दृष्टिकोन काय आहे, हे अधिकचं मी त्या निमित्तानं बोललो. या सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सुदर्शन चखाले यांना इथं निमंत्रित करतो की त्यांनी सुदर्शननी इथे येऊन प्रास्ताविक करावं.